हॅलो, नमस्कार. आपण पारू मालिका 17 जुलैच्या भागामध्ये काय झालं आहे ते पाहणार आहोत. पारू देवापाशी थांबलेली असते आणि देवाला म्हणत असते की तुझा डाव मी कधीच यशस्वी होऊ देणार नाही आणि मी जे काही माझं सत्य आहे ना ते लवकरात लवकर हरीश सरांना सांगून देणार आहे. तेवढ्यात मागून मारुती येतो आणि मारुती म्हणतो, काय मागतो गं? देवाने खूप जास्त दिले आणि तुला तर खूप जास्त दिलंय. तर ती म्हणते की मी देवाकडे मागत होती की गणी अभ्यास चांगला करू दे, गणी चांगला मोठा होऊ दे आणि बाळाला माझ्या काही चिंता करायची गरज नाही असं मिळू दे. मग मारुती तिला म्हणतो की अगं तुझ्या वटीमध्ये देवाने खूप जास्त घातलेलं आहे आणि तू कशाला टेन्शन घेते ना. आता तुझं लग्न झालं की मी मरायला रिकामा. मग पारू म्हणते बा असं काय म्हणतोय म्हणून. आणि मग ते बसते खाली. इमोशनल मारुतीही बोलतो आणि पारू आणि मग झोपलेले असतात आणि मग झोपलेले असताना गणीच्या तोंडाकडे बघून पारू म्हणत असते, किती निरागस आहे ना, याला सगळं मिळू दे. पण आता मी जे काय करते मला त्याच्यामुळं घरीही सोडावं लागलं तरीही चालेल, पण कुणाचं आयुष्य माझ्यामुळे बरबाद करायचं मला नाही आहे. आणि तू मला माफ कर म्हणत असते, मी तुला खोटं बोलले म्हणून. आणि ते सीन चेंज झालेला असतो. नेक्स्ट मॉर्निंग झालेली असते. पारू सकाळ सकाळी धपाटे करत बसलेली असते. मग गणी येतो आणि गणी येतो म्हणतो, तायडे तू एवढ्या लवकर उठले आणि तू धपाटेही करते. ती म्हणते आजच्या दिवसच आहे ना, उद्या तर मी नसणार आहे ना इथे, म्हणून आजच करून ठेवते. मग मारुतीही उठतो आणि मारुतीही म्हणतो, पारू तू लवकर उठली आहे आणि धपाटेही करतेस तू. हो बा, आजच्या दिवस तुमची सेवा मला करू द्या ना, उद्यापासून तर मला करायला मिळणार नाही आहे. आणि मग इथे सीन चेंज झालेला असतो. पारू बंगल्यामध्ये जाऊन रांगोळी काढत असते देवापुढे आणि मग अहिल्या येते आणि अहिल्या म्हणते श्रीकांतला, मग मी तुला म्हटलं होतं ना की पारू इथेच असणार म्हणून. मग ती म्हणते की देव्याई मला ना खूप टेन्शन आलेलं आहे. मी गेल्यानंतर देवाची पूजा कोण करेल, म्हणजे तयारी कोण करेल, देवाचा नैवेद्य कोण तयार करेल आणि श्रीकांत सरांच्या गोळ्या औषधं कोण देईल ना त्यांना टायमीच्या टायमाला. मी ना इथून जाण्याच्या अगोदर सगळी व्यवस्था करून जाते असं म्हणत असते. आणि मग अहिल्या म्हणते काही गरज नाही एवढी व्यवस्था करण्याची, आम्ही घेईल सगळं व्यवस्थित टायमाच्या टायमाला. आता तू लग्नाचा विचार करायचा, आमचा विचार काय करायची गरज आहे. ती म्हणते असं काय, माझा आयुष्यभरासाठी इथे संबंध जोडलेला आहे आणि तुम्ही आत्ताच मला असं करताय पोरकं केल्यासारखं. अहिल्या म्हणते असं काही नाही आहे, मी तुला माझ्या मुलीसारखं मानलेलं आहे, त्यामुळे तुला एवढं तू कधीही ये जा करू शकतेस इथे. नैवेद्य तयार आहे, तुम्ही पूजा करून घ्या. मग अहिल्या ते नैवेद्य घेते आणि पूजा करून घेते. आणि मग पारू दूध देण्यासाठी प्रीतमच्या रूमकडे जात असते. तिथे ऑलरेडी प्रिया आलेली असते आणि प्रिया सर म्हणत असते आणि म्हणते बघा ना, मला सरांनी लवकर बोलवलं आहे त्यामुळे मी आली आहे. आणि ते काय आता दरवाजा उघडत नाही आहे. ते म्हणते एकमेव घरामधला असा माणूस आहे ज्याला की परमिशनची गरज नाही आहे. चला माझ्यासोबत प्रिया मॅडम तुम्ही. मग रूममध्ये जाते आणि प्रीतम सरांना म्हणते, प्रीतम सर. तर ते उठतच नाही आणि म्हणतात, प्रीतम सर प्रिया मॅडम आल्यात. मग प्रीतम उठतो आणि म्हणतो की हां प्रिया मॅडम आल्यात का, तुम्ही कशाला आलात? ते म्हणते तुम्हीच बोलवलं होतं ना म्हणून तर आले लवकर. बरं ठीक आहे. आपण हळदीची तयारी करायची आहे ना म्हणून बोलून मी फ्रेश होऊन येतो आणि आल्यानंतर मग आता तू जाणार आहे ना गं, मला खूप वाईट वाटत. एकमेव माझी मैत्रीण होती ज्याला मी माझं मनामधल्या सगळ्या काही गोष्टी सांगत होतो, आता तू नसणार ना. ते म्हणते आता तुम्हाला प्रिया मॅडम आल्या आहेत ना सोबत, पण तुझी उणीव जी आहे ते कुणीच भरून काढणार नाही. मला खूप तुझी आठवण येईल आणि कधीही तू मला फोन करा. मला काही पण प्रॉब्लेम आला ना की पहिला फोन प्रीतमला करायचा. हे असा निघून येईल तुझ्यासाठी आणि नाही आणलं तर हरीशच्या घरातून तुला मी घेऊन येईल पटकन. तर तू काही पण झालं तर मला सांगशील. खूप इमोशनल तिथं बोलणं चालू असतं. इथेच एपिसोड संपतो. अशाच नवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.